मी तुम्हाला सांगते, दिवाळीच्या आठवणी घेऊन आम्ही परत घरी येत होतो आणि तेव्हाच आयुष्याने ब्रेक लावला. माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. आई, बाबा, आई मी कुठे? अगं हा अंधार, इतका अंधार का आहे आजूबाजूला? अगं ईश्वरी बेटा, तुझे डॉक्टर काका आहेत ना इकडे, तू घाबरू नकोस ग. डॉक्टरांच्या हातात औषधं नव्हती, माणुसकी होती, आश्वासन होतं, सुरक्षितता होती. मी हॉस्पिटलमधून बाहेर आले आणि मला एक घट्ट मिठी मिळाली, आई बाबांसारखी. ती मामा मामींनी दिलेली. शब्दांशिवाय आश्वासन देऊन गेली की तू एकटी नाहीस. आत्या म्हणाली चल घरी जाऊया, आणि त्या घरी शब्दात मी पुन्हा जगू लागले. नवं घर, नवी मी. आत्याच्या घरात मी पाहायला शिकले नाही, मी ओळखायला शिकले. ही भिंतीचा आवाज, ही खुर्चीच्या मागची ती खिडकी, आणि ती दाराची दिशा. हळूहळू सगळं सुरळीत चालू लागलं, अतिशय सुरळीत. आणि तेव्हाच एक स्पर्श झाला, ना ओळखीचा ना अपघाती. तो स्पर्श वेदना देणारा नव्हता, तो अपमान करणारा होता. मी अंध आहे पण असहाय्य नाही. मी पाहू शकत नाही पण स्पर्श ओळखते. चांगला आणि वाईट यात मला फरक शिकवावा लागला नाही. त्या क्षणी मी कायदेशीर कलमांचा विचार नाही केला. मी योग्य अयोग्य मोजत बसले नाही. मी फक्त एकच विचार केला की मी जगायला हवे. मी जे केलं ते रागातलं नव्हतं न्यायमूर्ती महोदय, ते होतं तर फक्त आत्मरक्षण. स्वतःचं रक्षण करणं गुन्हा असेल तर हो, मी गुन्हेगार आहे. पण जर न्याय अजूनही माणुसकी ओळखत असेल ना, तर आज या कटघऱ्यात कोणताही गुन्हेगार उभा नाही. उभी आहे तर फक्त एक जिवंत राहिलेली मुलगी.